प्रकरण नंबर 1 मागच्या तासाला बघितलेले, त्याच्यामध्ये क्षेत्रफळ आणि त्याची माहिती, विविध प्रकारचे प्रश्न माहिती बघितली। आज आपण प्रकरण नंबर 2 स्थान आणि विस्तार याबद्दल माहिती बघणार आहोत। भूगोलात 10वीचा जो भूगोल आहे त्या भूगोलामध्ये 2 देशांचा समावेश, एक भारत आणि दुसरा ब्राझील। तर ज्यावेळेस या 2 देश आपण या प्रकरणामध्ये या 2 देशांचा स्थान आणि विस्तार याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। बघा की स्थान आणि विस्तार याची माहिती घेण्याच्या आधी आपल्याला या ठिकाणी पृथ्वी गोलावरची माहिती समजणं हे महत्त्वाचं आहे। बघा या ठिकाणी हा जो आडवी ही जी रेषा आहे की ज्यामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण 2 गोलार्ध होतात, याला उत्तर गोलार्ध म्हणतात आणि याला दक्षिण गोलार्ध म्हणतात। आणि ही जी मधली रेषा आहे याला म्हटलं जातं 0° अक्षवृत्त किंवा 0° अक्षांश, की ज्याला विषुववृत्त म्हणून ओळखलं जातं। याच्या उत्तरेकडचा भाग हा उत्तर गोलार्ध, दक्षिणेकडचा जो भाग आहे याला म्हटलं जातं त्या ठिकाणी दक्षिण गोलार्ध। आडव्या ज्या रेषा असतात हे झाले अक्षवृत्त आणि याच्या उत्तरेकडची जी बाजू हा सेम मध्यभाग आणि याच्याकडून उत्तर दक्षिण ज्या रेषा आहे या रेषांना त्या ठिकाणी म्हटलं तर रेखावृत्त। आणि ही जी संपूर्ण जाळी तयार होते की ज्या जाळीला वृत्त जाळी म्हणून ओळखले जातं, हे मागे तुम्ही अभ्यासलेले। आपल्याला बघायचं आहे की या ठिकाणी भारताचं स्थान आणि विस्तार। आता या 2 देश ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय या 2 देशांमध्ये भारत जो आहे या भारताचं स्थान हे ब्राझीलच्या स्थानाच्या विरुद्ध आहे। उदाहरणार्थ भारत जो आहे हा अक्षवृत्तीय विस्तारानुसार उत्तर गोलार्धात आहे, ब्राझील हा दक्षिण गोलार्धात आहे। बरोबर, भारताचं स्थान रेखावृत्तीय विस्तारानुसार हे पूर्व गोलार्धात आहे आणि ब्राझील हा पश्चिम गोलार्धात आहे। आज या ठिकाणी अक्षवृत्त म्हणजे काय, रेखावृत्त म्हणजे काय आणि वृत्तजाळी हा भाग त्या ठिकाणी तुम्ही बघितला। आता याच्यानंतर स्थान समजून घेण्याच्या आधी आपण एक छोटासा प्रश्न बघणार आहोत। भूगोल विषयाच्या अभ्यासाची आवश्यक क्षमता। हा एक सर्वात महत्त्वाचा, प्रकरणाचा सुरुवातीला असणारा एक महत्त्वाचा भाग, की ज्यावेळेस आपण भूगोल या विषयाचा अभ्यास करतो, भूगोल हा अभ्यासतो आणि ज्यावेळेस भूगोल हा विषय आपण अभ्यासतो त्यावेळेस या भूगोल विषयामध्ये किंवा भूगोल विषयाच्या अभ्यासाची आवश्यक क्षमता जी आहे ही समजावून घेणं महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये बघा पहिला भाग येतो की निरीक्षण। की भूगोल म्हटल्यानंतर की याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे, एखादा भाग आहे, एखादा प्रकरण आहे की जो त्या ठिकाणी आपल्याला निरीक्षणाद्वारे अत्यंत साध्या सोप्या भाषेत किंवा निरीक्षण केल्यानंतर ताबडतोब आपल्या लक्षात येतं। वर्गात बसल्यानंतर जो मुद्दा लक्षात येत नाही तो निरीक्षणामध्ये पटकन लक्षात येतो। निरीक्षण हे एक महत्त्वाची क्षमता आहे। मागच्या वेळेस आपण उदाहरण प्रकरण नंबर 1 मध्ये बघितलेले की सुरुवातीला जी मुलं सहलीला निघाल्यानंतर त्या मुलांनी पहिले पिकं, वनस्पती, घर, मानवी वस्ती आणि प्राकृतिक भाग जो होता
की ज्याचं त्यांनी सुरुवातीला निरीक्षण केलं. निरीक्षण केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी बघितलं, त्या भागातील पिकांची रचना बघितली, वनस्पती पाहिल्या, प्राणी पाहिले, घरं पाहिले. हे त्यांचं झालं निरीक्षण. म्हणून निरीक्षण ही भूगोलामध्ये एक अत्यावश्यक अशा प्रकारची क्षमता आहे. दुसरा जो भाग आहे की ज्याला आपण वर्गीकरण म्हणतो, जेवढा हा महत्वाचा तेवढाच आपण भाग महत्वाचा, की ज्यावेळेस त्या ठिकाणी आपण एखाद्या भागाचं निरीक्षण केल्यानंतर निरीक्षण ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्याच्यानंतर पुढची स्टेप की त्याचं वर्गीकरण केलं जातं. वर्गीकरण केल्यानंतर आपल्याला तिसरा भाग येतो तो म्हणजे फरक, डिफरन्स बिटवीन टू. की मागच्या वेळेस या ठिकाणी निरीक्षण मुलांनी केलं. उदाहरण तुम्हाला सांगतो की प्रकरण 1 मध्ये निरीक्षण केलं. निरीक्षण केल्यानंतर त्यांना 2 प्रकारच्या पिकांमध्ये तफावत जाणवली. हा झाला फरक. 2 प्रकारच्या किल्ल्यांमध्ये फरक जाणवला. म्हणजेच त्या ठिकाणी त्यांना जो एक भुईकोट किल्ला होता, एक डोंगरी किल्ला होता, याच्यात त्यांना जाणवला तो फरक. काही ठिकाणी वाळलेलं गवत होतं, काही ठिकाणी हिरवगार होतं. दोघांमध्ये जाणवलेला फरक. आणि हा फरक त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे, महत्वाची क्षमता. त्याच्यानंतर चौथा जो आहे तुलना, की तुलना हा प्रकार याच्यातून येतो. ज्या वेळेस मुलांनी निरीक्षण केलं, निरीक्षण केल्यानंतर त्यांना थोडा फरक जाणवला आणि फरक जाणवल्यानंतर त्यांनी त्याच्याशी तुलना करायला सुरुवात केली. त्यांनी शिक्षकांना प्रश्न विचारले की सर, त्या ठिकाणी पिकं वाळलेलं गवत होतं किंवा वनस्पती वाळलेलं गवत होतं, त्या ठिकाणी कडधान्याची पिकं होती, इथं ऊस आणि हिरवा संपूर्ण हिरवा दिसते. दोघांमध्ये जाणवणारा फरक हा झाला फरक. आणि त्याच्यातून दोघांनी केली तुलना. हे जे चारही घटक आहे, हे चारही घटक भूगोलाच्या अभ्यास पद्धतीमध्ये अभ्यास अत्यावश्यक अशा प्रकारचा या क्षमतांमध्ये हे चारही घटक अत्यंत महत्वाचे. त्याच्यानंतर नकाशा वाचन हा 5वा घटक. ज्यावेळेस आपण भूगोलाचा अभ्यास करतो त्यावेळेस त्या ठिकाणी नकाशाचं वाचन करणं महत्वाचं आहे, ते समजणं महत्वाचं आहे. नकाशाचं वाचन कशा पद्धतीने केलं जातं हे त्या ठिकाणी ज्ञात होणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस नकाशा वाचन होतं त्यावेळेस सूची काय प्रकारे, सूचीवरून त्या ठिकाणी नकाशा कसा तयार होतो किंवा सांकेतिक चिन्ह कसे वापरले जातात हे समजण्यासाठी त्या ठिकाणी नकाशा वाचन हा एक महत्वाचा घटक. त्याच्यानंतर मूल्यमापन. एवढे घटक अभ्यासल्यानंतर त्या ठिकाणी काय समजलं हा तो भाग. आणि पुढचा जो मुद्दा आहे तो विश्लेषण, नंतर निष्कर्ष आणि शेवटचं आहे स्पष्टीकरण. बघा, निरीक्षण केलं, वर्गीकरण केलं, फरक लक्षात आला, फरक लक्षात आल्यानंतर तुलना केली आणि सर्वात महत्वाचा घटक नकाशा वाचन होता. मूल्यमापन, विश्लेषण केलं, निष्कर्ष काढला. शेवटी त्या मुलांना तिन्ही प्रकार कळाले आणि त्यांनी त्यातून निष्कर्ष काढलं आणि स्पष्टीकरण दिलं. हे जे 9 घटक आहे, हे 9 घटक भूगोल विषयाच्या अभ्यासाची अत्यावश्यक क्षमता म्हणून या 9 घटकांकडे बघितलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर हे सुरुवातीचा प्रास्ताविक किंवा सुरुवातीचा हा एक भाग बघितल्यानंतर आता आपण मूळ मुद्द्याकडे येणार आहोत, ते म्हणजे या ठिकाणी स्थान आणि विस्तार. मागे आताच तुम्हाला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे की पृथ्वी गोल जो आहे, या पृथ्वी गोलावर भारताचं स्थान आणि विस्तार, ब्राझीलचं स्थान आणि विस्तार हे कुठे. बघा,
अक्षवृत्तीय विस्तारानुसार हा झाला शून्यांश अक्षांश म्हणजेच त्या ठिकाणी विषुववृत्त। याच्या उत्तरेकडची बाजू हा उत्तर गोलार्ध, इकडे दक्षिण गोलार्ध। त्याच्यानंतर रेखावृत्त इथे शून्यांश रेखांश, इथून पुढे जर त्या ठिकाणी इकडचा पश्चिमेकडची जी बाजू आहे हा पश्चिम गोलार्ध आणि हा पूर्वेकडची बाजू पूर्व गोलार्ध। या पद्धतीने स्थान आणि विस्तार हे समजण्यासाठी दिशा समजणं महत्वाचं आहे। उत्तर वरची दिशा उत्तर, त्यानंतर या ठिकाणी खालची दिशा जी येते ती दक्षिण। ज्यावेळेस आपण फळ्याकडे तोंड करून उभे राहतो त्यावेळेस इकडची दिशा आहे पश्चिम, इकडची पूर्व आणि याच्या मधल्या ज्या दिशा आहेत त्या साधारणपणे इकडे वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि इकडे नैऋत्य। बघा की या ठिकाणी आपल्याला भारताचा अक्षवृत्तीय विस्तार समजून घ्यायचा आहे। 8 अंश 4 कला उत्तर ते 37 अंश 6 कला उत्तर आणि रेखावृत्तीय विस्तारे 68 अंश 7 कला पूर्व ते 97 अंश 25 कला पूर्व। बघा आता याच्यावरून एक लक्षात आलं असेल की भारताचं जे स्थान आहे हे स्थान पूर्णपणे उत्तर गोलार्धातच आहे। या ठिकाणी शून्यांश अक्षांश आहे, इथून पुढे या ठिकाणी हा साधारणतः 8 आणि या भागात येतो 37। हा जो भाग आहे या भागामध्ये भारताचं स्थान येतं। हा झाला संपूर्ण शेवटच्या प्रकरणापर्यंत लक्षात ठेवायचंय की भारताचं स्थान अक्षवृत्तीय विस्तारानुसार उत्तर गोलार्धात आहे। भारताचं स्थान या अक्षवृत्तीय विस्तारानुसार उत्तर गोलार्धात येतं आणि रेखावृत्तीय विस्तारानुसार इथे 0 अंश या ठिकाणी आपल्याला पूर्व दिशा म्हटलेले आहे, तर साधारणपणे 68 अंश 7 ते 97 अंश पूर्व म्हणजे इथून जर सरळ रेषा पाहिली तर हा जो भाग आहे की ज्या भागामध्ये भारताचं स्थान येतं। अक्षवृत्तीय विस्तारानुसार उत्तर गोलार्ध, रेखावृत्तीय विस्तारानुसार पूर्व गोलार्ध हे भारताचं स्थान आहे। हे प्रकरण महत्वाचे 4 वेळा लक्ष ठेवायचे की या ठिकाणी भारताचं जे स्थान आहे अक्षवृत्तीय विस्तारानुसार उत्तर गोलार्ध आणि रेखावृत्तीय विस्तारानुसार त्या ठिकाणी पूर्व गोलार्धामध्ये भारताचं स्थान येतं। तर ब्राझील जो आहे या ब्राझीलचं स्थान जे 5 अंश 15 उत्तर ते 33 अंश 45 कला दक्षिण। आता याच्यामध्ये बघा 5 अंश 15 म्हटल्यानंतर या ठिकाणी ब्राझीलचा जो काही भाग आहे हा ज्यावेळेस अक्षवृत्तीय विस्तारानुसार आपण अभ्यास करतो त्यावेळेस काही भाग हा उत्तर गोलार्धात येतो, काही भाग उत्तर गोलार्धात आणि बाकीचा संपूर्ण भाग हा दक्षिण गोलार्धात असणारा देश म्हणजेच त्या ठिकाणी ब्राझील। जसं भारत पूर्णपणे उत्तर गोलार्धात रेखांशानुसार पूर्व गोलार्धात, तसं ब्राझीलचा काही भाग 5 अंश 0 ते 5 अंशापर्यंत हा उत्तर गोलार्धात येतो आणि बाकीचा 33 अंश हा 33 अंश 45 कला हा त्या ठिकाणी दक्षिण गोलार्धात आहे। म्हणजेच जर कंपॅरिझन केली तर भारताचं स्थान अक्षवृत्तानुसार उत्तर गोलार्ध आणि ब्राझीलचं स्थान हे
उत्तर काही भाग आणि संपूर्ण भाग हा दक्षिण गोलार्धात येतो. तसं रेखावृत्तानुसार जर विस्तार पाहिला तर 34°45 पश्चिम ते 73°48 पश्चिम. आता याच्यामध्ये लक्षात आलं असेल की हा जो भाग आहे या ठिकाणी आपण पाहिलेला जो भाग आहे हा आणि या ठिकाणी रेखावृत्ताचा भाग. रेखावृत्त जो आहे या पूर्णपणे पश्चिमेकडची बाजू दाखवतोय. ही पश्चिमेकडची बाजू आणि ही पूर्वेकडची बाजू. या ठिकाणी रेखावृत्त 34° स्टार्ट होतं आणि 73°पर्यंत, म्हणजे हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये हा ब्राझीलचा समावेश होतो. आपण नकाशामध्ये बघणारच आहोत, पण ते बघण्याच्या आधी तुम्हाला एक आकृतीद्वारे समजावून सांगण्याचा प्रयत्न की ब्राझील आणि भारतामध्ये तुलना कशी कराल. भारत आणि ब्राझील स्थान विस्तारामध्ये फरक कसा आहे तर हा उत्तर गोलार्ध, हा दक्षिण गोलार्ध, हा पूर्व गोलार्ध, तर ब्राझील हा पश्चिम गोलार्धामध्ये येतो. याच्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की भारताकडे एक तरुण देश म्हणून बघितलं जातं. तरुणांचा देश म्हणून भारताला संबोधलं जातं. बघा, एक भारत तरुणांचा देश. उद्या जर परीक्षेला कारण आलं, त्या कारणामध्ये जर विचारलं की भारताला एक तरुणाईचा देश म्हणून ओळखलं जातं, तर याचं विश्लेषण कसं. तर भारतामध्ये जनरली आपण जर लोकसंख्येचं विश्लेषण केलं तर 0 ते 14, 15 ते 60 आणि 61 जे त्याच्या पुढे. वर्गीकरण केल्यानंतर आपण जे क्षमता पाहिल्या, वर्गीकरण, फरक, निरीक्षण, की ज्याच्या अनुसार जर आपण बघितलं तर या ठिकाणी 0 ते 14 मध्ये 39% आणि इकडे जर बघितलं तर साधारणपणे 11% आणि दोघं आणि मधला जो भाग आहे हा त्या ठिकाणी 51%. 0 ते 14 की ज्याच्यामध्ये 39% लोक भारतात राहतात आणि 61च्या पुढे म्हणजे वयस्कर लोक, म्हातारे लोक की ज्यांचं प्रमाण 11%. हे दोघं जर एकत्र केलं तर 49% होता आणि हा मधला भाग जो आहे 51%. म्हणजे भारतामध्ये या दोन्ही गटापेक्षा या मधले काम करणारे, कार्य करणारे, कष्ट करणाऱ्या किंवा यांच्यावर जगणाऱ्यांचं प्रमाण हे कमी. म्हणून भारतामध्ये सर्वात जास्त संख्या ही तरुणांची बघायला मिळते. त्याच्यानंतर आता पुढचा एक महत्त्वाचा भाग आहे की भारत आणि ब्राझील याच्यामधला फरक. संपूर्ण प्रकरणाचा सारांश की भारत आणि ब्राझील या दोघांची होणारी कंपॅरिझन, या दोघांमध्ये होणारी तुलना, या दोघांमध्ये जाणवणारा फरक आणि याच सर्वात पहिला भाग आहे की राजधानी. भारत ब्राझील. तुमच्या लक्षात आलं असेल की आपण 2 देश अभ्यासतोय. या अभ्यासक्रमामध्ये 2 देशांचा समावेश आहे, एक भारत आणि दुसरा ब्राझील. राजधानी जी ही भारताची राजधानी ही नवी दिल्ली. जसं भारताची राजधानी नवी दिल्ली तसंच त्या ठिकाणी ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया. उद्या रिकामी जागा येऊ शकते याच्यावर की भारताची राजधानी टिंबटिंबा आहे किंवा ब्राझीलची राजधानी टिंबटिंबा आहे. तर 1 मार्काचा तो प्रश्न आहे आणि 1 मार्काचा प्रश्न आपण लिहित असताना ते वाक्य पूर्ण लिहायचंय.
आणि लिहिल्यानंतर रिकाम्या जागेला चौकोन किंवा अंडरलाईन करायची. बघा, भारताची राजधानी नवी दिल्ली, ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया. त्याच्यानंतर शासन प्रणाली, की भारतामध्ये 1947 पासून प्रजासत्ताक, भारत हा 1947 पासून प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आणि इकडे 1985 पासून राष्ट्रपती नियोजित प्रजासत्ताक. बघा, दोघांमध्ये फरक आहे. भारत आणि ब्राझीलच का, तर त्याचं कारण हे बघा, राजधानी नवी दिल्ली आणि ब्राझीलची ब्राझिलिया. शासन प्रणाली 1947 पासून भारतामध्ये प्रजासत्ताक राष्ट्र आणि इकडे 1985 पासून राष्ट्रपती नियोजित प्रजासत्ताक. त्याच्यानंतर लोकसंख्या, याच्यामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो, तर इकडे ब्राझीलचा 5वा क्रमांक लागतो. फरक लक्षात घ्या की आपण ज्यावेळेस या दोन देशांची माहिती घेतोय, दोन देशांची माहिती घेताना आपण त्याच्यातला फरक बघतोय की भारताची राजधानी कोणती, ब्राझीलची कोणती, शासन प्रणाली भारतात कसं, ब्राझीलमध्ये कसं, लोकसंख्या, एकूण लोकसंख्येच्या तुलनेने भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो, तर ब्राझीलचा 5वा क्रमांक लागतो. त्याच्यानंतर लोकप्रिय खेळ, भारतामध्ये क्रिकेट आणि इकडे फुटबॉल. बघा, फरक नीट लक्षात घ्या की भारतामध्ये जे खेळ खेळले जातात, जे मुलं किंवा ज्या भारतामध्ये ज्या खेळाचं सर्वाधिक खेळ किंवा आवडता खेळ म्हणून जर बघितलं तर याच्यामध्ये क्रिकेट आहे. तसं ब्राझीलमध्ये सर्वाधिक लोकांचा आवडता खेळ हा फुटबॉल आहे. त्याच्यानंतर विशिष्ट ओळख, भारतामध्ये मसाल्याचे पदार्थ आणि इकडे कॉफी. बघा, भारतामध्ये जास्तीत जास्त मसाल्याच्या पिकांचं उत्पादन करून ते निर्यात केलं जातं, म्हणून एक मसाल्याच्या पिकांचं उत्पादन करणारा देश म्हणून भारताकडे बघितलं जातं. ब्राझील की ज्या देशामध्ये कॉफीचं उत्पादन जास्त होतं, कॉफी स्पॉट म्हणून त्या ठिकाणी, कॉफी पॉट म्हणून त्याला बघितलं जातं. याचं कारण आहे की ब्राझीलमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात त्या ठिकाणी कॉफीचं उत्पादन घेतलं जातं. हे दोन्ही पिकं भिन्न प्रकारचे. त्याच्यानंतर भारतामध्ये नृत्य जे हे भरतनाट्यम, त्याचबरोबर कथकली आणि इकडं सांबा, दोघांमध्ये फरक आहे की भारतामध्ये जे भरतनाट्यम आहे हा एक नृत्य प्रकार मोठ्या प्रमाणात केला जातो आणि इकडच्या बाजूला किंवा आवडता की सांबा नृत्य की जे त्या ठिकाणी आहे. पुढे जो आहे की परकीय राजवट, भारतामध्ये परकीय राजवट जी होती ही 150 वर्ष इंग्रज किंवा ब्रिटिश
की जे ब्रिटिश लोक होते, इंग्रज लोक होते, यांचं सत्ता भारतावर 150 वर्ष होती आणि 300 वर्ष पोर्तुगीज. जसं भारतावर परकीय सत्तेची राजवट 150 वर्षांची इंग्रजांची होती, ब्रिटिश लोकांनी भारतावर 150 वर्ष राज्य केलं, तसं या ब्राझीलवर सुद्धा 300 वर्ष पोर्तुगीज लोक की ज्यांनी त्या ठिकाणी राजवट केली. फरक की संपूर्ण प्रकरणाचं सारांश याच्यात आलेले की राजधानी पाहिली नवी दिल्ली ब्राझिलिया, शासन प्रणाली पाहिली 1947 पासून प्रजासत्ताक आणि 1985 पासून राष्ट्रपती नियोजित प्रजासत्ताक, लोकसंख्या भारताचा 2रा क्रमांक आणि ब्राझीलचा 5वा क्रमांक, लोकप्रिय खेळ भारतामध्ये क्रिकेट, ब्राझीलमध्ये फुटबॉल, विशिष्ट ओळख भारत हा मसाल्याचे पिकांचे उत्पादन करणारा देश मानला जातो, तर ब्राझील हा कॉफीचं उत्पादन करणारा देश म्हणून ओळखलं जातं. नृत्य प्रकार भारतामध्ये भरतनाट्यम आणि कथकली हा भारतामध्ये आणि सांबा हे ब्राझीलमध्ये नृत्य प्रकार. परकीय राजवट जी ही भारतामध्ये 150 वर्ष इंग्रज लोकांचं ब्रिटिश लोकांचं राज्य होतं आणि ब्राझीलमध्ये 300 वर्ष पोर्तुगीजांचं राज्य होतं. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे बघा, अक्षवृत्तीय विस्तार. आताच आपण पाहिलं भारत जो आहे अक्षवृत्तीय विस्तारानुसार हा उत्तर गोलार्ध, हा उत्तर व दक्षिण गोलार्ध दोघांमध्ये फरक की भारताचं स्थान अक्षवृत्तीय विस्तारानुसार उत्तर गोलार्धात आहे, तर ब्राझीलचं उत्तर व दक्षिण या दोन्ही भागामध्ये येतो. रेखावृत्तीय विस्तार हा पूर्व गोलार्ध आणि हा पश्चिम गोलार्ध. की भारताचं स्थान हे रेखावृत्तानुसार पूर्व गोलार्धात येतं आणि ब्राझीलचं स्थान हे पश्चिम गोलार्धात येतं. त्याच्यानंतर पुढचा सर्वात महत्वाचा भाग की भारतामध्ये स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्टला साजरा केला जातो आणि भारताचा स्वातंत्र्य दिन आहे 15 ऑगस्ट 1947 आणि इकडे आहे 7 सप्टेंबर 1822. दोघांमध्ये फरक आहे बघा. भारताचा स्वातंत्र्य दिन, भारत स्वतंत्र 15 ऑगस्ट 1947 ला झाला आणि इकडे 7 सप्टेंबर 1822 मध्ये ब्राझील स्वतंत्र झाला. सुरुवातीच्या ज्या समस्या आहेत, समस्या या भारतामध्ये 3 युद्ध व दुष्काळ. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताला 3 युद्धांना आणि दुष्काळी परिस्थितीला सामोरं जावं लागलं. भारतामध्ये ज्यावेळेस भारताला ब्रिटिशांकडून 150 वर्षानंतर ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं, सुरुवातीच्या 20 वर्षांमध्ये 3 युद्ध आणि दुष्काळ याला सामोरं जावं लागलं. तर ब्राझीलमध्ये वित्तीय समस्या या तीव्र जाणवायला सुरुवात झाली. दोघांमध्ये जाणवणाऱ्या भेडसावणाऱ्या समस्या की ज्यावेळेस त्या ठिकाणी स्वतंत्र झाल्यानंतर यांना 3 युद्ध आणि एक दुष्काळ परिस्थितीला सामोरे गेले, तर इकडे त्या ठिकाणी ब्राझीलला वित्तीय समस्या या भेडसावत होत्या. ह्या दोघा देशांमधला महत्वाचा फरक बघितल्यानंतर आता आपल्याला त्या
भारताच्या आणि ब्राझीलच्या चारही बाजूला असणाऱ्या सीमा बघायच्या। बघा, इकडे भारत आणि इकडे ब्राझील, दोघांमध्ये बघा आता या भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या आजूबाजूला काय येतं, तर भारताच्या उत्तरेला जर पाहिलं तर अफगाणिस्तान, त्याच्यानंतर उत्तरेला चीन, नेपाळ, भूतान। बघा, उत्तरेकडची दिशा ही भारताच्या उत्तरेची जर सीमा बघितली, या ठिकाणी हा एक उंच पर्वतीय रांग की ज्याला हिमालय पर्वत म्हणतात, याच्या रांगात 3 हा भाग मागे पाहिलेला आहे। त्याच्या पलीकडे जे देश आहे हे त्या ठिकाणी एक चीन, नेपाळ, भूतान। त्याच्यानंतर पश्चिमेला जर पाहिलं तर या ठिकाणी साधारणतः पाकिस्तान, नंतर दक्षिणेला श्रीलंका आणि इकडे जर पाहिलं तर बांगलादेश। आशिया खंडाच्या दक्षिणेकडची बाजू की ज्याच्यामध्ये 7 देश येतात, 7 देशांमध्ये सर्वाधिक जी भूभाग ज्या देशाचा आहे तो देश म्हणजेच त्या ठिकाणी भारत। भारताच्या उत्तरेला चीन, नेपाळ, भूतान, पूर्वेला बांगलादेश आणि दक्षिणेला श्रीलंका, पश्चिमेला पाकिस्तान। आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस दक्षिणेला हिंदी महासागर, पूर्वेला बंगालचा उपसागर, इकडे अरबी समुद्र आणि इकडे हिमालय पर्वत। बघा, आपण या ठिकाणी माहिती भारताची घेतोय की भारताच्या आजूबाजूला असणारे देश कोणते, त्याच्यानंतर भारताच्या 3ही बाजूंना लाभलेलं समुद्राचं सानिध्य, एका बाजूला पश्चिमेकडची जी बाजू आहे त्या ठिकाणी अरबी समुद्र आहे, दक्षिणेकडच्या बाजूला हिंदी महासागर आहे आणि पूर्व बाजूला बंगालचा उपसागर आहे। उत्तरेकडे उत्तुंग अशा प्रकारची पूर्व पश्चिम पसरलेली हिमालय पर्वताची रांग आहे आणि या ठिकाणी उत्तरेला चीन, नेपाळ, भूतान, पूर्वेला बांगलादेश, श्रीलंका आणि पश्चिमेकडची बाजू ही ज्या ठिकाणी पाकिस्तानचा समावेश होतो। त्याच्याच बरोबर या ठिकाणी ब्राझीलचं जर पाहिलं गियाना, त्याच्याच बरोबर सुरिनाम, हे जे आहे हे भारताच्या ब्राझीलच्या उत्तरेला आहे। त्याच्यानंतर पश्चिमेला पेरू, पॅराग्वे हे देश आणि उत्तरेला या बाजूला उत्तर अटलांटिक महासागर। बघा, जसं भारताची रचना किंवा जसे भारताचे देश पाहिले आजूबाजूचे, तसंच या ठिकाणी या बांगलादेशच्या आजूबाजूला असणारे दिशानुसार देश आपण त्या ठिकाणी बघितले। आणि या ठिकाणी प्रकरणाचा एक शेवटचा महत्त्वाचा भाग तो म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना जाणवणाऱ्या समस्या कोणत्या, की ज्यावेळेस हे दोन्ही देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं, तर भारताचं जर बघितलं तर पहिल्या 20 वर्षामध्ये भारताला 3 युद्धांना सामोरं जावं लागलं। 3 युद्ध हे त्या ठिकाणी झाले। त्याच्यानंतर तीव्र अशा प्रकारचा दुष्काळ पडला, त्या दुष्काळाला पहिल्या 20 वर्षांमध्ये सामोरं जावं लागलं। त्याच्यानंतर ज्यावेळेस दुष्काळ पडला, युद्ध झाले, त्यावेळेस साहजिकच वित्तीय समस्या निर्माण झाल्या।
आणि या वित्तीय समस्या निर्माण झाल्यानंतर जो विकासाचा वेग होता हा वेग त्या ठिकाणी मंदावला, विकास कमी झाला, विकसनशील कडे वाटचाल झाली, म्हणजेच त्या ठिकाणी देश हा विकसनशीलतेकडे वाटचाल करत गेला। त्याच्यानंतर जसं भारताच्या समस्या तसं ब्राझीलला सुद्धा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनाही समस्या जाणवल्या आणि त्यातील सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजेच त्या ठिकाणी ब्राझीलची वित्तीय समस्या। या ठिकाणी वित्तीय समस्या जाणवल्या, पण भारताला मात्र 3 युद्ध आणि साहजिकच दुष्काळाला सामोरं जावं लागलं। त्याच्यानंतर भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी जर बघितली तर भारतामध्ये 1.5 शतक म्हणजे साधारणतः 150 वर्ष ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली भारत देश होता। त्याच्यानंतर 1947 ला भारत स्वतंत्र झाला। स्वातंत्र्योत्तर काळ ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या ठिकाणी 20 वर्ष जे होते म्हणजे साधारणतः 47 ते 67 या कालावधीत साधारणतः 3 युद्ध आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी दुष्काळ या घटकांना सामोरं जावं लागलं। इथपर्यंतचा भाग संपला।